नवीन वर्षाच्या स्वागतासाठी आणि सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी साई नगरी नटली आहे। लाखो भाविक साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत दाखल होणार आहेत आणि त्यामुळे आज साई समाधी मंदिर रात्रभर खुलं राहील। मुंबईतील सिद्धिविनायक मंदिर आज आणि उद्या पहाटे 1:30 वाजल्यापासून भाविकांसाठी खुलं राहणार आहे। सोमवारी म्हणजेच आज मध्यरात्री 12:15 वाजल्यापासून दादर ते कबूतरखाना ते रवींद्र नाट्य मंदिर या मार्गावर मोफत बस सेवा सुरू असणार आहे। सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टने ही व्यवस्था केली आहे। तळ कोकणात शहरी भाग वगळता ग्रामीण भागात पारा चांगलाच घसरलाय। 13°C इतक्या तापमानाची नोंद झालेली आहे। त्यामुळे तळ कोकणाला थंडीची हुडहुडी भरली आहे। अनेक ठिकाणी नागरिक टपरीवर चहाचा आस्वाद घेताना दिसतात। राज्यासह संपूर्ण देशात थंडीचा कडाका वाढला आणि याच पोचऱ्या थंडीत शौकीनांना यंदाचा 31st साजरा करावा लागणार आहे। विदर्भासह मध्य महाराष्ट्रातील काही भागात पुढील 24 तास थंडीचा कडाका असाच कायम राहणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिलाय। देशाची आर्थिक राजधानी असलेली मुंबई ही नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सज्ज झाली आहे। मुंबईत ठिकठिकाणी आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे। नेहमीप्रमाणे मुंबापुरीत असंख्य ठिकाणी न्यू इयर पार्ट्यांचं आयोजन करण्यात आलंय। नवीन वर्षाच्या स्वागतासाठी गोव्यात पर्यटकांनी मोठी गर्दी केली आहे। गोव्यातले किनारी पर्यटकांनी फुलून गेलेत। न्यू इयर पार्टी करण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक गोव्यात येत असतात। 31st निमित्त चिकन आणि मटणाचा बेत आखत असाल तर सावध होण्याची गरज आहे। 31stला खवय्यांकडून नेहमीपेक्षा अधिक मागणी असल्याने रोगट कोंबड्या आणि रोगट बकऱ्यांचं मटण चिकन विक्री होण्याची मोठी शक्यता वर्तवली जाते। नवी मुंबई पोलिसांनी विनापरवाना टेरेसवरच्या 31च्या पार्ट्यांवर बंदी घातली आहे। परिणामी टेरेसवर धिंगाणा घालणाऱ्यांना पोलिसांचा इंगा पाहायला मिळण्याची शक्यता आहे। यंदा 31साठी रात्री उशिरापर्यंत हॉटेल आणि बार उघडे राहणार आहेत। त्यामुळे पार्टी करण्यासाठी सोसायटीच्या गच्चीऐवजी अन्य पर्याय निवडा, नाहीतर 31च्या रंगाचा बेरंग होईलच। नागपूर पोलिसांनी अपघातमुक्त 31st साजरा व्हावा यासाठी शहरात कडक बंदोबस्त लावलाय। विविध ठिकाणी पोलिसांनी नाकाबंदी करून वाहन चालकांची दांडी गुल केली आहे। वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांवर पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली आहे। आज मध्यरात्री सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाचं जोरदार स्वागत करणाऱ्या मुंबईकरांसाठी विशेष लोकल सोडण्यात येणार आहेत। चर्चगेट ते विरार दरम्यान 4 तर विरार ते चर्चगेट अशा 4 विशेष लोकल सोडण्यात येतील। तसंच मध्य रेल्वेवर 4 रात्रकालीन विशेष लोकल चालवण्याचा निर्णय घेण्यात आलाय।